स्वर्गीय लालासाहेब देशमुख शिक्षण महाविद्यालय तिवसा येथे वादविवाद स्पर्धेचे थाटात आयोजन. तिवसा प्रतिनिधी कांचन कारमोरे. तिवसा येथे मानवसेवा प्रतिष्ठानद्वारा संचालित आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित स्वर्गीय लालासाहेब देशमुख शिक्षण महाविद्यालयात अभ्यासपूरक कार्यक्रम अंतर्गत सरकारी शाळा आणि खासगी शाळा या विषयावर वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक आणि मान्यवर अतिथींची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात अतिथींच्या आगमनाने झाली. कुमकुम तिलक, दीप प्रज्वलन आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने वादविवाद स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. स्वागत गीताने वातावरण भरून गेले. अतिथींचे, अध्यक्षांचे, परीक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक कुमारी प्रीती वानखडे मॅडम, B.Ed भाग 1 ची प्रशिक्षणार्थी यांनी केली. तसेच दोन्ही ग्रुपचे सादरीकरण घेण्यात आले. खासगी शाळा आणि सरकारी शाळा यावर प्रतिकूल बाजूने आणि अनुकूल बाजूने विचार मांडण्यात आले. दोन्ही गटांनी अतिशय सुस्पष्ट मुद्दे मांडले. यानंतर प्रमुख अतिथीमध्ये माननीय कुमारी समृद्धी ठावकर मॅडम, B.Ed भाग 1 ची प्रशिक्षणार्थी यांनी शाळेचे फरक सांगून आजचा विद्यार्थी हा कसा असावा यावर मार्गदर्शन केले. तसेच आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय कुमारी आरती कुईटे मॅडम, B.Ed भाग 1 ची प्रशिक्षणार्थी यांनी सरकारी शाळा आणि खासगी शाळा यांचे महत्त्व सांगून पुढील विद्यार्थी कसा घडावा यावर प्रतिकूल मार्गदर्शन केले. तसेच आदरणीय सहाय्यक प्राध्यापिका अश्विनी ठाकरे मॅडम, स्वर्गीय लालासाहेब देशमुख शिक्षण महाविद्यालय तिवसा यांनी परीक्षकांची जबाबदारी पार पाडली आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रमाचे परीक्षक प्राध्यापक सावंत सर, स्वर्गीय लालासाहेब देशमुख शिक्षण महाविद्यालय तिवसा यांनी दोन्ही गटाला विनर घोषित केलं आणि त्यांचे अभिनंदन केले. वादविवाद स्पर्धेमधून महाविद्यालय परिसरात जागरूकतेचा संदेश पोहोचवल्याची भावना उपस्थितांना व्यक्त केली. तर सूत्रसंचालन कुमारी कांचन कारमोरे मॅडम, B.Ed भाग 1 ची प्रशिक्षणार्थी यांनी सुंदर संचालन केले आणि यावर प्रदर्शन कुमारी मयुरी गणोरकर मॅडम, B.Ed भाग 1 ची प्रशिक्षणार्थी यांनी केले. धन्यवाद. पैसा कमवायचा 2 घंटे विद्यार्थी बसतात आणि त्यांना वाटतं विद्यार्थी कुठे चालला. हे विद्यार्थी आमचे सरकारी शाळेचे विद्यार्थी पहिले घरून शिकून आलेले असतात. हे मला प्रायव्हेट स्कूलमध्ये असाइनमेंट वगैरे सगळं कंप्लीट करून घ्यायची. म्हणजे तुम्हाला वाटतं की सरकारी शाळेमध्ये घेत नाही. सरकारी शाळेमध्ये असाइनमेंटच नाही तर प्रकल्प आणि विविध कार्यक्रम सुद्धा घेतात. आता तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की सरकारी शाळेमध्ये लंगडी, खो खो, क्रिकेट, बॅडमिंटन हे सर्व स्पर्धा होतात. ह्यामध्ये शाळेमध्येच होत नाही तर तालुका स्तरावर जाते आणि जिल्हा स्तरावर सुद्धा जाते. तिथे त्याला अवॉर्ड मिळते आणि त्याचे एक सर्टिफिकेट मिळते की ज्यांना पुढे शिक्षण मोफत मिळू शकते. त्यामुळे हे प्रायव्हेट स्कूलमध्ये राहते. 15 ऑगस्ट सुद्धा ते विद्यार्थी बोलतात की ग्राउंड एवढं मोठं कारण विद्यार्थी जास्त स्टुडंट हॉलमध्ये दाखवतात. एवढे सारे स्टुडंट आहे बा 15 ऑगस्ट साठी तुम्हाला ग्राउंड नाही राहत. तुम्ही एखादा आमच्या शाळेमध्ये सरकारी शाळेमध्ये आमचा कार्यक्रम गॅदरिंग होतो सगळी का हॉलमध्ये होतो. तुम्ही काय करता, पैसे घेता दुसरं तिथं आपलं अरेंज करता. सांस्कृतिक भवन तुम्हाला थोडं वाटते का बरं तुमच्या शाळेमध्ये जागा नाही. तुम्ही काय करता, छोटा जागा पैसे जास्त घेऊन तुम्ही विद्यार्थ्यांना फक्त तुमच्याकडे आकर्षक करताय. पैसा घेता, शिक्षणाची क्वालिटी नाही आहे डायरेक्ट म्हणतो का बरं. कारण आमची पण UPSC MPSC होत आहे ना. फक्त तुम्ही का तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही टाकत आहे. त्याच्यापेक्षा दुसरं काही नाही आहे. मला पण सांगतो CBSE. पण तुम्हाला हा एक प्रश्न आहे की एक मिनिट, मला हा प्रश्न आहे की आधीचे जे IAS बनले, अधिकारी बनले तसेच थोडी बनले. हे आधी मेन म्हणजे हे शिक्षण होतच नाही. जे तुम्ही खाजगी म्हणताय ते होतच नाही. सगळे आपण सरकारी शाळेमधूनच शिकून आलो. आता आपला वादविवाद कशासाठी चालू आहे की आता हे जे कॉन्व्हेंट आलंय, नवीन शिक्षण आहे यामुळे चालू आहे. पण आधी जे होऊन गेलेले आहे, आता जे नेते आहे एवढे मोठे मोठे, हे यांनी पण आपल्या सरकारी शाळांमधूनच शिक्षण घेतलेलं आहे. आणि जे आपण म्हणतो की या सरांनी म्हटलं की जसं खाजगी शाळेमध्ये काय असलं पाहिजे, म्हणजे डिजिटल TV असलं पाहिजे, AC असले पाहिजे. पण माझं म्हणणं आहे आपण शाळेत कशासाठी